ओके. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अँड इट्स कन्सेप्ट आपण बघितलेलं होतं. त्यामध्ये आपण कोर्स आउटकम, नंतर कंटेंट ऑफ द कोर्स, नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट आपण बघितलेली होती. अँड दॅट नेक्स्ट आपण जे काही 5 M's आहे त्या 5 M'चं ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ दॅट रिसोर्सेस, जे काही स्किल आहे किंवा आर्ट आहे त्या आर्ट्सला आपण काय म्हणतो, मॅनेजमेंट म्हणतो. तर 5M म्हणजे तुमचे कोणते आहे, तुमचे मॅनपॉवर, मटेरियल, मशिनरीज, मेथड्स अँड मनीज. हे जे काही 5M's आहे या 5M'चा ऑप्टिमम युटिलायझेशन करून आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचा गोल्स आपल्याला कमीत कमी वेळेत कसा अचीव करता येईल, ही जी काय आर्ट किंवा सायन्स आहे त्या आर्ट सायन्सला आपण काय म्हणतो, मॅनेजमेंट म्हणतो. त्यानंतर आपण जे काही डेफिनेशन पाहिल्या होत्या मॅनेजमेंटच्या, त्यामध्ये आपण 7 डेफिनेशन मेनली पाहिल्या होत्या. यापैकी कोणती एक डेफिनेशन जी आहे ते एक डेफिनेशन तुम्ही यूज करू शकता. मग त्यानंतर आपण नेक्स्ट जे पाहिलं होतं दॅट इज द रोल्स ऑफ मॅनेजमेंट. मग रोल ऑफ मॅनेजमेंट आपण काय बघितलं होतं, फर्स्ट जो का प्रायमरी रोल आहे मॅनेजमेंटचा, टू इन्श्युअर दॅट द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन आर अचिव्ड. म्हणजे आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचा जे काही गोल आहे तो गोल कशा पद्धतीने अचीव करता येईल कमी वेळेत, हे प्रायमरी एम असले पाहिजे किंवा प्रायमरी रोल आहे त्या मॅनेजमेंटचा. नंतर नेक्स्ट वन आहे दिस चेंजेस विच रिफ्लेक्ट इन बोथ टेंजिबल अँड इनटेंजिबल फॉर्म कॅन बी मेड बाय मॅनेजमेंट ओनली. म्हणजे टेंजिबल थिंग्स किंवा टेंजिबल चेंजेस कोणकोणते असणार, तुमच्या टेक्नॉलॉजी असणारे, नंतर साईज ऑफ ऑर्गनायझेशन अँड स्पेशलायझेशन्स. हे जे काही चेंज आहे ह्या चेंज आपण आणल्यानंतर आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला आपण आपले जे काही गोल आहे ते गोल आपण अचीव करू शकतो. नंतर सेकंड रोल आहे मॅनेजमेंटचा, दॅट इज द इनटेंजिबल चेंजेस. मग तुमचे ॲटिट्यूड असणारे, नंतर ह्युमन व्हॅल्यूज असणारे, कल्चर असणारे, हे जे काही चेंजेस असणारे हे चेंजेस आणणं हे काय तुमच्या मॅनेजमेंटचा रोल आहे. नंतर नेक्स्ट आहे मॅनेजमेंट इन्श्युअर दॅट ऑल द ॲक्टिव्हिटीज आर डिझाईड इफेक्टिवली फॉर द अटेनमेंट ऑफ ऑर्गनायझेशन गोल. म्हणजे आपण जे काही ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी आपण डिझाईन करतो किंवा प्लॅन करतो त्या प्लॅन करताना अशा पद्धतीने प्लॅन करायची आहे का जेणेकरून आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं गोल्स किंवा एम किंवा टार्गेट काय झालं पाहिजे, तुमचं इन्श्युअर झालं पाहिजे, अचीव झालं पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं दॅट इज द मॅनेजमेंट एनकरेज ऑल इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी दॅट विल लीड टू रिचिंग ऑर्गनायझेशन गोल्स. म्हणजे तुमचं जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे, तुमचं जे काही मॅनपॉवर आहे त्या मॅनपॉवरला एनकरेज केलं पाहिजे का जे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीजला आपले जे काही ऑर्गनायझेशन गोल आहे ते ऑर्गनायझेशन गोल अचीव करण्यासाठी त्याच्या ॲक्टिव्हिटीज तो कंडक्ट करतो त्याला काय केलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे. सो दीज आर दी रोल्स ऑफ मॅनेजमेंट इन एव्हरी ऑर्गनायझेशन्स. नेक्स्ट वन आहे तुमचं डेफिनेशन. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे कोणतीही जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंटचं इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व काय आहे. त्यामध्ये पहिलं इम्पॉर्टन्स आहे फर्स्ट वन इम्पॉर्टन्स आहे तुमचं दॅट इज द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे आता आपण पाहिलं आपल्याकडे रिसोर्सेस 5M आहे, 5M's कोणकोणते तुमचे मॅन, मनी, मशीन्स, मटेरियल आणि मेथड्स. तर हे जे काही रिसोर्सेस आपल्याकडे आहे त्या रिसोर्सचा ऑप्टिमम यूज करून आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननी काय केलं पाहिजे, ऑर्गनायझेशनचं जे काही गोल आहे ते गोल काय झालं पाहिजे, अचीव झालं पाहिजे. ते मग त्या ऑप्टिमम जे काही 5 रिसोर्सेस आहे त्या 5 रिसोर्सचा ऑप्टिमम यूज म्हणजे मॅक्झिमम यूज इन इफिशियंट वे, जास्त चांगल्या पद्धतीने कसा करता येईल हे समजण्यासाठी आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला मॅनेजमेंट लागतो. नंतर नेक्स्ट आहे तुमचं दॅट इज द एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. आता एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय,
Management helps the organization to achieve its goal efficiently, systematically, easily, and quickly. It helps the organization to face competition, to grow, expand, and diversify. आता एखादी ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन एक्सपांड कधी होणार आहे किंवा त्याची ग्रोथ कधी होणार आहे, का तिचं जे काही गोल आहे त्या ऑर्गनायझेशनचं, तिचं सिस्टमॅटिकली नंतर इझिली आणि इफिशियंटली जर अचीव झालं तर ती जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन कमी वेळेत काय होईल, एक्सपान्शन म्हणजे तिची ग्रोथ होईल आणि तिचं काय होईल, डायव्हर्सिफिकेशन होईल. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय आहे, जास्तीत जास्त ग्रोथ कमी वेळेत होणं. तर हे जे काही फंक्शन आहे, हे फंक्शन कोण कॅरी करणार आहे, आपले जे काही मॅनेजमेंट आहे ऑर्गनायझेशनचं, ते मॅनेजमेंट काय करू शकतं, कॅरी करू शकतो. नंतर नेक्स्ट आहे तुमचं रिडक्शन ऑफ एम्प्लॉई ॲब्सेंटिझम अँड टर्नओव्हर. आता ॲब्सेंटिझम म्हणजे एम्प्लॉई जो आहे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तो ॲब्सेंट का असतो किंवा त्याचं जे काही ऑर्गनायझेशनमध्ये जे इन प्रेझेन्स असतो तो काय असतो तुमचा. मग आपली जी काही मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट त्याला जर जे काही इंटेन्सिव्ज असणार आहे ते इन्सेंटिव्ह त्याला जर देत नसेल तर काय आहे, त्याचा जो काही मोटिव्ह असणार आहे तो मोटिव्ह वर्क करण्याचा नसतो. त्याच्यामुळं आपलं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट काय केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे पीपलला किंवा जे काही आपले एम्प्लॉय आहे. कशाने मोटिवेट करणार, बाय गिविंग अ डिफरंट इन्सेंटिव्ज टू द एम्प्लॉईज विच इन्क्लूड पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मॉनिटरी अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. म्हणजे इन्सेंटिव्ज म्हणजे काय, तुमचे जे काही फॅसिलिटीज असणार आहे त्या फॅसिलिटीज आपल्या मॅनेजमेंटनी जर प्रोव्हाइड केल्या तर जो काही आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईजचं जे काही ॲब्सेंटिझमचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण काय होईल, कमी होईल. आणि ॲटोमॅटिकली जी काही आपली ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचा टर्नओव्हर नंतर ग्रोथ काय होणार आहे, वाढणार आहे. तर नेक्स्ट वन आहे तुमचा दॅट इज द नेक्स्ट वन आहे तुमचं युटिलायझेशन ऑफ बेनिफिट्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे आपली जी काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, व्हेरियस न्यू टेक्नॉलॉजी आहे, त्या व्हेरियस न्यू टेक्नॉलॉजीचा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय करणं, युटिलाइज करणं. मग आपण जर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर पाहिलं तर मग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे, मग ऑर्गनायझेशनमध्ये तुमची जी काही फर्म आहे त्या फर्ममध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज करून आपण काय करू शकतो, आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल आहे ते गोल काय करू शकतो, आपण कमी वेळेत आपण अचीव करू शकतो. तर मग त्याच्यामध्ये तुमचं जे काही न्यू टेक्नॉलॉजी जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिलं, मग तुमच्या फॉर्मवर्कमध्ये न्यू टेक्नॉलॉजी असेल, नायलॉन फॉर्मवर्क असेल तुमचं. नंतर तुमचं काय असणार आहे, जे काही न्यूली मटेरियल असणार आहे, न्यू मटेरियल्स म्हणजे न्यू मटेरियल आपण ॲड करून आपले जे काही टाईम कन्झम्पशन आहे ते काही टाईम कन्झम्पशन आपण सेव्ह करू शकतो. नंतर आपली जी काही फर्म आहे, आपली जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा आपण जास्तीत जास्त गोल काय करू शकतो, अचीव करू शकतो. हे कधी अचीव होणार आहे, हे जे काही मॅनेजमेंट आहे त्या ऑर्गनायझेशनचं ते मॅनेजमेंट काय करणार आहे, हे जे काही सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन नवीन मटेरियल असणार आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी असणार आहे, त्याचा जर आपण युटिलाइज केला, म्हणजे युटिलाइज कसं सायन करणार आपण, जर मॅनेजमेंटने आपल्याला ते जर प्रोव्हाइड केल्या तर आपण त्याचा युटिलाइज करू शकतो. तर मग हे जर युटिलाइज जर केलं आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा तर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं, त्याचं मॅक्झिमम जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ आपण काय करू शकतो, अचीव करू शकतो. नेक्स्ट आहे तुमचं एनकरेजिंग इनिशिएटिव्ह अँड इनोव्हेशन्स. मॅनेजमेंट एनकरेज फॉर इनोव्हेशन अँड इनिशिएटिव्ज फ्रॉम एम्प्लॉईज and inspiring them to give their suggestion for the growth of organization. It brings innovative ideas, modern methods and at least technique to the organization and latest techniques to the organization. आता मॅनेजमेंटचं काय इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये, का जे काही एम्प्लॉईज आहे ऑर्गनायझेशनमध्ये, मग कोणतेही ऑर्गनायझेशन असू द्या, मग त्याच्यामध्ये जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला काय करणे, एनकरेज करणं. मग त्याचे जे काही इनिशिएटिव्ह असणार आहे ऑर्गनायझेशनची ग्रोथ करण्यासाठी, मग त्याच्या ज्या काही आयडियाज असणारी, नंतर त्याची जी काही सजेशन असणारी ते सजेशन काय करणं, जाणून घेणं आपल्या ऑर्गनायझेशनसाठी. नंतर त्याच्या जे काही आयडियाज असणारे, नंतर मॉडर्न मेथड्स असणारे, टेक्निक असणारे त्यांच्या
ते ॲक्च्युली आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय करणं, इम्प्लिमेंट करणं, हे मॅनेजमेंटचं काय आहे, फंक्शन आहे. मग हे ज्यावेळेस आपण आपल्या स्टाफला किंवा तुमच्या जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईला आपण इनिशिएटिव्ह करू किंवा त्यांना इनिशिएटिव्ह करण्यास सांगू, त्यावेळेस आपली जी काय ऑर्गनायझेशन असणार आहे त्या ऑर्गनायझेशनची नक्कीच काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. नेक्स्ट वन असणार तुमचं मिनिमायझिंग वेस्टेज. नेक्स्ट काय तुमचं ऑर्गनायझेशनचं फंक्शन, इम्पॉर्टन्स, मिनिमायझिंग द वेस्टेज. वेस्टेज मिनिमाइज करणं. आता मॅनेजमेंट मिनिमाइज द वेस्टेज ऑफ मटेरियल, मेन अँड मॉनिटरी resources by doing work through proper management or arrangement, manufacturing and control. Manager motivate subordinate to reduce wastage. आता एखादं प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं आहे किंवा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, रॉ मटेरियल लागणार आहे. मग आता ते रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल आपण कमीत कमी जर वेस्ट केलं आणि जास्तीत जास्तचा उपयोग करून आपण जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर आपण डेव्हलप केलं तर आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन काय होणार आहे, तिचे गोल्स किंवा तिचे डेव्हलपमेंट काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने होणार आहे. जर वेस्टेज जर जास्त झालं तर ज्या जे काही मॅनेजमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे त्याचा लॉस होणार आहे आणि तिची काही ग्रोथ आहे ती ग्रोथ 100% होणार नाही. मग हे मॅनेजमेंट काय करतं का, जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेज काय करतं, मिनिमाइज करतं. मग ते कशा पद्धतीने करतं, जे काही तुमचं 5M आहे, मटेरियल असणारे, मेन असणारे, मशिनरीज असणारे, बाकीचे जे काही रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सचा प्रॉपर अरेंजमेंट करून जर आपण जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जर आपण तयार केला तर आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला काय होऊ शकते, लवकरात लवकर त्याची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ होऊ शकते. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचा टीमवर्क. नेक्स्ट इम्पॉर्टन्स काय तुमचं, टीमवर्क. तर टीमवर्क म्हणजे काय बघा, management always build a team spirit in the organization. The combined effort of work and unity lead to the prosperity within the organization. Teamwork plays an important role in the success of organization. आता आपण जर पाहिलं कोणतंही जर वर्क जर आपण जर करायला घेतलं तर ते वर्क जर आपण जर एका एम्प्लॉईने केलं आणि दुसऱ्या बाजूने जर टीमने केलं तर जास्त इफेक्टिव्हली कशाचे होणार, तुमच्या जे काही टीमवर्क असणार आहे त्या टीमवर्कने ते वर्क काय होणार आहे, जास्त इफेक्टिव्हली होणार आहे. कारण का, कारण जे काही व्हेरियस आयडियाज असणार आहे, नंतर वर्क करण्याची जी काही इफिशियन्सी असणार आहे ती इफिशियन्सी काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग त्यामुळं आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे, ऑलवेज आपली जी काही ऑर्गनायझेशन असणार आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये एक टीम तयार केली पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर वर्कसाठी आणि त्या टीमला काय केलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे अशा पद्धतीने का, कारण आपले जे काही वर्क आहे ते वर्क जास्त इफेक्टिव्हली आणि जी काही जास्त इफेक्टिव्हली काय झालं पाहिजे, ते वर्क कंप्लीट झालं पाहिजे. त्यामुळं टीमवर्क जे आहे ते टीमवर्क काय कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये काय करतं, त्या जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन सक्सेस अचीव झाला असेल तर त्या सक्सेसमध्ये जे काही टीमवर्क आहे त्या टीमवर्कचा खूप महत्त्वाचा वाटा असतो किंवा खूप इम्पॉर्टन्स असतं. नंतर नेक्स्ट मॅनेजमेंटचं इम्पॉर्टन्स आहे दॅट इज द मोटिवेशन. तर मोटिवेशन हे खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण कोणतंही वर्क जर आपल्याला करायचं असेल तर आपण त्या एम्प्लॉय जर मोटिवेट केलं तर तो जो काही एम्प्लॉय आहे तो एम्प्लॉय काय करतो, जास्त बेनिफिशियली वर्क करतो. मग त्यामध्ये मोटिवेशन म्हणजे काय बघा, मॅनेजमेंट मोटिवेट एम्प्लॉय बाय प्रोव्हाइडिंग मेनी इन्सेंटिव्स. This motivates the employees to work harder, which result in higher efficiency in production. म्हणजे आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला जर हाय इफिशियन्सी जर प्रोडक्शन जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला काय केलं पाहिजे, आपण मोटिवेट केलं पाहिजे. मग मोटिवेट करायचं म्हणजे काय करायचं, त्याला आपण काय करायचं, इन्सेंटिव्ज जे आहे ते इन्सेंटिव्ज प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम आहे, मॅनेजमेंटचं काम आहे. मग इन्सेंटिव्ज म्हणजे काय असणार आहे तुमचे, मग तुमचं काय असणार आहे, बोनस प्रोव्हाइड करणे, ॲट द व्हेकेशन प्रोव्हाइड करणे. नंतर तुमचं काय असणार आहे, जे काही बेसिक फॅसिलिटीज असणार आहे ते बेसिक फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे. नंतर हे जर आपण जर इन्सेंटिव्ह जर प्रोव्हाइड केले, जो काही विलिंगनेस आहे एम्प्लॉईचा तो विलिंगनेस काय होतो, झिरो होतो. म्हणजे तुमचं विलिंगनेस काय होतं, तुमच्या कंपनीमध्ये राहत नाही. मग त्यामुळं तुमचा जो काही एम्प्लॉय आहे तो जास्त इफिशियन्सनी वर्क कंप्लीट करतो. त्यामुळं
आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशनची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ काय होती, लवकर होती. नंतर नेक्स्ट आहे तुमचं रिडक्शन इन लेबर टर्नओव्हर. आता लेबर टर्नओव्हर म्हणजे काय बघा, फ्रिक्वेंट लेबर टर्नओव्हर इन्क्रीज द सिलेक्शन अँड ट्रेनिंग कॉस्ट. मॅनेजमेंट क्रिएट्स अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अमंग द एम्प्लॉईज अँड हेल्प टू रिड्यूस द लेबर टर्नओव्हर इन द ऑर्गनायझेशन. आता एखादी ऑर्गनायझेशन आहे त्या म्हणजे लेबर टर्नओव्हर कधी होतो बघा, जास्त एखाद्या एम्प्लॉईनी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्यास चालू केलेले, जर त्या ठिकाणी जे काही बेसिक फॅसिलिटीज असणारे, इन्सेंटिव्ज असणारे ते जर व्यवस्थित भेटले नाही तर तो काय होतो, ती ऑर्गनायझेशन सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडे काम करण्यास निघून जातो. मग आपण जे काही हा जो काही टर्न आहे लेबरचा टर्नओव्हर म्हणजे जास्तीत जास्त एम्प्लॉई सोडून जाऊ नये यासाठी आपण काय आपली जी काही फॅसिलिटीज असणार आहे किंवा त्यामध्ये मॅनेजमेंटचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. जर जास्त तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर लेबर टर्नओव्हर जास्त होत असेल याचा अर्थ काय, तुमच्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जी काही लेबर आहे ते कॉन्स्टंट राहत नाही. लेबरचे जे काय होतं जर त्यांना बेसिक फॅसिलिटी इन्सेंटिव्ह जर भेटले नाही तर काय होतं, तुमचं लेबर सोडून जातात ती ऑर्गनायझेशन. मग नवीन लेबर भरल्यानंतर आपण काय करतो, मग त्याला जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे ते रिस्पॉन्सिबिलिटीज काय त्याची ट्रेनिंग कॉस्ट आहे, ही जी काही रिस्पॉन्सिबिलिटी समजून घेण्यासाठी त्याला वेळ जातो. नंतर ट्रेनिंग देण्यासाठी त्याला भरपूर वेळ जातो. मग त्यामुळे आपले जे काय होते त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनचा काय होतो, लॉस होतो. त्यामुळे आपली ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये राहत नाही. मग हे जे काही आपण कसं अचीव करू शकतो, ज्यावेळेस आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट जर आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे किंवा लेबर असणार आहे त्याला जर इन्सेंटिव्ह जर प्रोव्हाइड केले, बेसिक फॅसिलिटीज जर प्रोव्हाइड केल्या तर त्याच्यामध्ये तुमची जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन इफिशियंटली काय होऊ शकते, ग्रोथ होऊ शकते आणि त्या ठिकाणी जे काही लेबर टर्नओव्हर आहे तो लेबर टर्नओव्हर काय होतो, रिड्यूस होऊ शकतो. नेक्स्ट आहे तुमची इम्पॉर्टन्स, दॅट इज द हायर इफिशियन्सी. हायर इफिशियन्सी म्हणजे काय, प्रॉपर मॅनेजमेंट इन्श्युअर दॅट इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन इज हाय विथ हाय टर्नओव्हर ॲट मिनिमम इन्व्हेस्टमेंट. आता कोणती ऑर्गनायझेशनचा काय विचार करते, आपल्याला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट काय झाला पाहिजे, जास्त झाला पाहिजे आणि आपण इन्व्हेस्टमेंट काय केली पाहिजे, आपली इन्व्हेस्टमेंट कमी पाहिजे. म्हणजे आपलं जे काही फर्स्ट जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी आणि जो प्रॉफिट जास्त पाहिजे. तर मग हे कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण प्रॉपर मॅनेजमेंट करणार आहे कोणत्याही गोष्टीचं. म्हणजे लेबरची प्रॉपर अरेंजमेंट पाहिजे तुमच्या, नंतर रिसोर्सेस आहे ती रिसोर्सचे प्रॉपर अरेंजमेंट पाहिजे. मग ज्यावेळेस ही प्रॉपर मॅनेजमेंट असणार आहे त्या ऑर्गनायझेशनला, त्यावेळेस त्याची जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची जी काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होती आहे, हायर रिटर्नला भेटते. म्हणजे त्याची जी काही हायर रिटर्नची जी काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होणार आहे, जास्त होणार आहे ॲट मिनिमम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही एखादं प्रोडक्ट जर तयार काय घेतलं असेल आणि त्या प्रोडक्टसाठी जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ती इन्व्हेस्टमेंट कमी केली आणि तुम्ही जर प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर तुमचं जे काही प्रोडक्ट असणार आहे ते हायर इफिशियन्सीने काय होणार आहे, तयार होणार आहे. ॲटोमॅटिक तुमचा जो काही प्रॉफिट आहे, आपल्या ऑर्गनायझेशनचा जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपल्याला काय भेटणार आहे, इझिली भेटणार आहे. तर हे झालं तुमचं एक मॅनेजमेंटचं फंक्शन. नंतर नेक्स्ट आहे तुमचं इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द वर्कर. हे खूप इम्पॉर्टंट रोल आहे मॅनेजमेंटचा. तुमचं जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने जर आपले जे काही एम्प्लॉई आहे किंवा वर्कर आहे त्यांची जी काही लाईफ आहे, लाईफ जर आपण इम्प्रूव्ह केली तर लाईफ कशी इम्प्रूव्ह करणार आहे, बाय प्रोव्हाइडिंग द बोनस अँड इन्सेंटिव्स. त्या एम्प्लॉईला जर आपण काय केलं, जर बोनस किंवा इन्सेंटिव्ज दिले तर तो जास्त इफिशियन्सने काय करणार आहे, काम करणार आहे. मग आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जर हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे असेल तर आपण जे काही लेबर आहे त्या लेबरची जर आपण लाईफ जर इम्प्रूव्ह केली, मग लाईफ इम्प्रूव्ह करणं म्हणजे काय करणं, त्याला जे काही बेसिक फॅसिलिटीज असणार आहे ते बेसिक फॅसिलिटी देणं. नंतर तुमचं काय असणार आहे त्या ठिकाणी जे काही बोनस आहे तुमचा, इन्सेंटिव्ज आहे ते जर लेबरला जर प्रोव्हाइड केले
तर काय होणार आहे, तुमची जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन म्हणजे काय असणार, हेल्दी एन्व्हायरमेंट असणार आहे आणि ऑटोमॅटिक तुमची जी काही ग्रोथ आहे ऑर्गनायझेशनची, ती ऑर्गनायझेशन ग्रोथ 100 एफिशियन्सीने काय होणार आहे, ॲट मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट भेटू शकतो. सो दीज आर दी इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट इन एव्हरी ऑर्गनायझेशन्स. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा, दॅट इज द मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन. आता कोणतेही जर ऑर्गनायझेशन जर पाहिली किंवा फर्म जर पाहिली तर त्याच्यामध्ये 3 मेंबर असतात. पहिला असतो मॅनेजमेंट, नंतर ॲडमिनिस्ट्रेशन्स आणि ऑर्गनायझेशन. सो व्हॉट इज माय मॅनेजमेंट, मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, नंतर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे, नंतर ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे, ते आपण 1 by 1 बघू. सो मॅनेजमेंट म्हणजे काय बघा, मॅनेजमेंट अँड आर्ट ऑफ मॅनेजिंग पीपल्स अँड देअर वर्क फॉर अचिव्हिंग अ कॉमन गोल बाय युझिंग द ऑप्टिमम रिसोर्सेस. It creates an environment under the which manager and his subordinate can work together for the attainment of objective of organizations. मॅनेजमेंट आपण डेफिनेशन मॅनेजमेंटचं पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये काय आहे, मॅनेजिंग द पीपल्स अँड देअर वर्क फॉर अचिव्हिंग कॉमन गोल. म्हणजे आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं गोल जे आहे ते गोल काय अचीव करणं बाय युझिंग ऑप्टिमम रिसोर्सेस. म्हणजे जे काही आपले रिसोर्सेस आहे 5M आपण बघितलेले, त्या 5Mचा यूज करून आपण आपलं जे काही गोल आहे ते गोल्स काय केलं पाहिजे, इझिली काय झालं पाहिजे, तुमचं अचीव झालं पाहिजे. हे काय आहे तुमचं मॅनेजमेंट आहे. मग आता मॅनेजमेंट काय करतं, एन्व्हायरमेंट तयार करतं का, इट क्रिएट अन एन्व्हायरमेंट अंडर विच मॅनेजर अँड हिज सबऑर्डिनेट कॅन वर्क टुगेदर फॉर द अटेनमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन्स. मग आता जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट नुसतं काय असते, एक ग्रुप असतो का त्याच्यामध्ये एक मॅनेजर असतो आणि त्याला सब कोऑर्डिनेट करता. मग त्याचं जे काही वर्क आहे ते वर्क जर जास्त इफेक्टिव्हली असेल तर आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन आपले ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनची अटेनमेंट करण्यासाठी काय असते, हेल्पफुल असते. नेक्स्ट आहे तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन्स. मग ॲडमिनिस्ट्रेशन रिलेट टू टॉप लेवल ऑफ मॅनेजमेंट. They are either owner or business partner who invest their capital in starting the business. The function of administrations are legislative and largely determinative. It does not need technical ability. It is mainly concerned with decision making, policy making, and making necessary adjustment. It coordinates finance, production, and distributions. आता कोणती ऑर्गनायझेशन जर पाहिली आपण तर त्या ऑर्गनायझेशनचा टॉप लेवलचा जो काही पार्ट असतो तो असतो तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे, तिथं टॉप लेवल ऑफ मॅनेजमेंटच्या वरची जी काही लेवल आहे ती म्हणजे तुमची ॲडमिनिस्ट्रेशन्स. मग त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण असू शकतो, तुमचा जो काही ओनर असू शकतो किंवा तुमचा पार्टनर पण असू शकतो बिझनेसमॅनमधला. मग हा जो काही पर्सन आहे हा पर्सन काय करतो, त्याची जी काही कॅपिटल आहे किंवा फायनान्स आहे तो काय करतो, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय करतो, इन्व्हेस्ट करतो. मग त्याने जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते म्हणजे काय तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. मग त्याचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन काय असणार आहे, लेजिस्लेटिव्ह अँड लार्जली डिटर्मिनेटिव्ह. म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि लार्जली डिटर्मिनेटिव्ह म्हणजे काय, आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे किंवा जी काही फर्म आहे ती काय पाहिजे, तुमची जास्तीत जास्त गोल्स तिने काय केले पाहिजे, अचीव केले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय बिझनेस पार्टनर आहे किंवा तुमचा ओनर आहे त्याला टेक्निकल नॉलेज पाहिजे असं कंपल्शन नाही. तो फक्त काय करतो, तुम्हाला डिसिजन मेकिंग करतो. म्हणजे एखादा जर डिसिजन घ्यायचा असेल आपल्याला, मध्ये एखादी पॉलिसी द्यायची असेल लेबरला, तुमच्या बोनस द्यायचा असेल, नंतर इन्सेंटिव्ह द्यायचे असतील, मग हे जे काही डिसिजन आहे हा डिसिजन कोण करतो, तुमचा ॲडमिनिस्ट्रेशन करतो. मग काही ॲडजस्टमेंट करायचे असतील आपल्या कंपनीमध्ये, काही इक्विपमेंट परचेस करायचे असतील, मग फायनान्स रिलेटेड जे काही डिसिजन आहे ते डिसिजन कोण घेणार, तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन घेणार आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, दॅट इज द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघा, ऑर्गनायझेशन इज द फ्रेमवर्क ऑफ मॅनेजमेंट. Management carries out the policies of administration through the framework of organization.
Without efficient organization, no management can perform its function smoothly. Organization is concerned with the building, developing, and maintaining of structure of working relationship in order to accomplish the objective of the organizations. मग ऑर्गनायझेशन म्हणजे काय, एक फ्रेमवर्क असणार आहे, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असणार आहे, नंतर तुमचे ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे, नंतर एम्प्लॉईज असणार आहे, नंतर 5Ms असणारे, रिसोर्सेस असणारे. हे जे काही फ्रेमवर्क आहे, ह्या फ्रेमवर्कला आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशन म्हणतो. मग मॅनेजमेंट कॅरीज आउट द पॉलिसीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू द फ्रेमवर्क ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे काही मॅनेजमेंट आहे, ते मॅनेजमेंट काय करतं, जे काही पॉलिसीज आहे ते पॉलिसीज काय करतं, ॲडमिनिस्ट्रेशनला सांगतं, नंतर थ्रू दी फ्रेमवर्क ऑफ ऑर्गनायझेशन. विदाउट एफिशियंट ऑर्गनायझेशन नो मॅनेजमेंट कॅन परफॉर्म इट्स फंक्शन स्मूथली. मग आता जे काही ऑर्गनायझेशन आहे, मग ऑर्गनायझेशन इफिशियंटली म्हणजे जे काही एम्प्लॉईज असणार आहे, ते एम्प्लॉईज काय असणार तुमचे, जर इफिशियंटली वर्क करणारे असतील तर ते ऑर्गनायझेशन काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे, लवकर डेव्हलप होईल. म्हणजे आपण जर विचार केला तर मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑर्गनायझेशन एकमेकांशी काय असणार आहे, कोरिलेटेड असणार आहे, डिपेंड असणार आहे एकमेकांवर. मग ऑर्गनायझेशन इज कन्सर्न विथ द बिल्डिंग, डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग ऑफ स्ट्रक्चर ऑफ वर्किंग रिलेशनशिप इन ऑर्डर टू अकम्प्लिश द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. मग ऑर्गनायझेशन काय करतं तुम्हाला, का जी काही बिल्डिंग असणार आहे, म्हणजे तुमचे ऑर्गनायझेशन काय करणं, इम्प्रूव्ह करणं, बिल्डिंग करणं म्हणजे काय करणं, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, नंतर डेव्हलप करणं तुमची, नंतर मेंटेनिंग ऑफ स्ट्रक्चर म्हणजे जे काही आपले एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईला काय करणं, मेंटेन करणं, म्हणजे त्याच्यामध्ये काय करणं, लाईफ ऑफ वर्कर काय करणं आपण डेव्हलप करणं. तर ही जी काय फंक्शन आहे, हे कोणाचं फंक्शन आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं फंक्शन आहे. सो हे तुम्हाला 3 गोष्टी समजल्या असतील, मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, नंतर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे. नेक्स्ट वन टॉपिक आहे आपला, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट टॉपिक काय तुमचा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे कोणतंही जर मॅनेजमेंट असेल, त्या मॅनेजमेंटच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिली कॅरेक्टर आहे युनिव्हर्सल, म्हणजे आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते काय पाहिजे, युनिव्हर्सल पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, दॅट इज द मॅनेजमेंट शुड बी गोल ओरिएंटेड. म्हणजे मॅनेजमेंट पाहिजे तुमचं युनिव्हर्सल पाहिजे, नंतर गोल ओरिएंटेड, नंतर कंटिन्युअस इन प्रोसेस. मॅनेजमेंट काय पाहिजे, कंटिन्युअस प्रोसेसमध्ये पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, मॅनेजमेंट शुड बी मल्टी डायमेन्शनल. नंतर मॅनेजमेंट शुड बी ग्रुप ॲक्टिव्हिटी. नंतर मॅनेजमेंट शुड बी डायनॅमिक इन फंक्शन्स, आणि मॅनेजमेंट शुड बी अथॉरिटी. तर 1 बाय 1 आपण बघू. मॅनेजमेंट, आता युनिव्हर्सल मॅनेजमेंट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल मॅनेजमेंट. सो युनिव्हर्सल मॅनेजमेंट इज नथिंग बट युनिव्हर्सल, द प्रिन्सिपल and concept of management are applicable to every type of industry. All the organization, whether profit making or not, require management for managing their activities. Hence it is universal in nature. आता आपण जर कोणतीही जर ऑर्गनायझेशन पाहिजे, ऑर्गनायझेशन 2 टाईप असतात, एक प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि दुसरा असणार तुमचा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि दुसरी कोणती असणार आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. आता याच्यामध्ये जर कोणतीही ऑर्गनायझेशन जर पाहिली तर त्या ऑर्गनायझेशनला जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज मॅनेज करण्यासाठी काय करतं, आपल्याला मॅनेजमेंट लागतो. मग आपण याच्यावरून ठेवू शकतो का जे काही प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंटचं, नंतर कन्सेप्ट आहे त्या काय असणार आहे, जी काही कोणतीही इंडस्ट्री असणार आहे त्या इंडस्ट्रीला काय होतं, अप्लाय होतं. म्हणजे काही ऑर्गनायझेशन आहे किंवा इंडस्ट्री आहे, त्या ऑर्गनायझेशनचे किंवा इंडस्ट्री जर आहे त्या सगळ्या इंडस्ट्री जे काही मॅनेजमेंट असणार आहे ते मॅनेजमेंट काय असणार आहे, युनिव्हर्स असणार आहे, गोल ओरिएंटेड असणार आहे. युनिव्हर्सल म्हणजे काय असणार आहे, त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे सगळ्या काय असणार आहे, सेम असणार आहे. सगळ्या मॅनेजमेंटच्या, सगळ्या इंडस्ट्रीचे काय मॅनेजमेंट आहे त्यांचे काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स सेम असणार आहे, त्यांचं गोल काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, मॅनेजमेंट शुड बी युनिव्हर्सल. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं
मॅनेजमेंट शुड बी गोल ओरिएंटेड. गोल ओरिएंटेड म्हणजे काय, आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रीचं ते काय पाहिजे, गोल ओरिएंटेड पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशनचं गोल जास्तीत जास्त कसे अचीव होईल, लवकरात लवकर कसे अचीव होईल हे करण्यासाठी त्यांनी काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे किंवा काय फॅसिलिटीज जे आहे, इन्सेंटिव्ज आहे, काय प्रोव्हाइड केलेले, जेणेकरून आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन गोल काय होईल, लवकरात लवकर अचीव होईल. So all the organization have objective that are laid down. Management achieve the organization goals by coordinating the efforts of the personals. म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचे जे काही एफर्ट्स आहे किंवा ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीज कन्सिडर करून आपले ऑर्गनायझेशन काय पाहिजे, गोल ओरिएंटेड पाहिजे, मॅनेजमेंट गोल ओरिएंटेड पाहिजे. नंतर नेक्स्ट पण आहे तुमचं, मॅनेजमेंट शुड बी कंटिन्यू इन प्रोसेस. The process of management consists of functions like planning, organizing, directing, and controlling the resources to ensure that resources are used to the best advantage of the organization. Management involves continuous planning, organizing, directing, and controlling. म्हणजे आपण जर कोणतंही जर मॅनेजमेंट जर बघितलं तर त्या मॅनेजमेंटचं काय पाहिजे, जे काही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये पाहिजे, म्हणजे कंटिन्यू ॲक्टिव्ह पाहिजे मॅनेजमेंट. मग आता सपोज आपण जर विचार केला एखादा मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंटला एका इयरमध्ये प्रॉफिट झाला, मग त्यांनी दुसऱ्या इयरला काहीच ॲक्टिव्हिटी केल्या नाही, मग ऑटोमॅटिकली त्यांची जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे किंवा लॉसमध्ये जाणार आहे. मग हे स्टॉप करण्यासाठी किंवा हे मिनिमाइज करण्यासाठी आपलं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट काय पाहिजे, प्रोसेसमध्ये पाहिजे. आता प्रोसेसमध्ये काय पाहिजे, त्या ऑर्गनायझेशन कंटिन्यू प्लॅनिंग केलं पाहिजे, ही ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी, नंतर आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे ए एम्प्लॉईला फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या पाहिजे, नंतर रिसोर्सेस प्रोव्हाइड केले पाहिजे, नंतर डायरेक्टिंग म्हणजे आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईला जर काही डिफिकल्टी असेल तर त्या डिफिकल्टी मिनिमाइज करण्यासाठी आपलं ऑर्गनायझेशन काय पाहिजे, डायरेक्टिंग पाहिजे, म्हणजे त्यांना गाईडलाईन्स केल्या पाहिजे किंवा त्यांना गायडन्स दिला पाहिजे. आणि कंट्रोलिंग द रिसोर्सेस म्हणजे आपले जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस कसे कंट्रोल करता येईल हे अचीव करण्यासाठी आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट काय पाहिजे, कंटिन्यू इन प्रोसेस. सो नेक्स्ट वन आहे मल्टी डायमेन्शनल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल. सो मल्टी डायमेन्शनल मीन्स management is not confined to the administration of people only, but is also manage work, process, and operation, which make it multidimensional. It is unifying force which integrate human and other resources to obtain the desired objectives. Multidimension म्हणजे काय, तुमचं management is not confined to the administration of people only, but is also manage work, प्रोसेस अँड ऑपरेशन. म्हणजे आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट आपले जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नुसतं डिपेंड न राहता त्यांनी काय केलं पाहिजे, विदाऊट इन केस ऑफ एनी ॲब्सेन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स जे काही डिसिजन आहे ते डिसिजनसुद्धा काय केले पाहिजे, मॅनेजमेंटनी घेतले पाहिजे. म्हणजे आपले मॅनेजमेंट हे मल्टी स्किल मॅनेजमेंट पाहिजे. मल्टी डायमेन्शन इज नथिंग बट मल्टी स्किल मॅनेजमेंट. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं ग्रुप ॲक्टिव्हिटी. ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, अँड ऑर्गनायझेशन कन्सिस्ट ऑफ व्हेरियस मेंबर हू हॅव डिफरंट नीड्स, एक्सेप्टेशन्स अँड बिलीफ्स. एव्हरी पर्सन जॉईन द ऑर्गनायझेशन विथ अ डिफरंट मोटिव्ह, बट आफ्टर बिकमिंग अ पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन ही वर्क्स फॉर अचिव्हिंग द सेम गोल. दिस रिक्वायर्ड सुपरविजन, टीमवर्क अँड कोऑर्डिनेशन अँड इट्स अचीव बाय द मॅनेजमेंट. द ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आता जर आपण ऑर्गनायझेशन पाहिले तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये 3 असणार आहे. त्यामध्ये पहिलं असणार आहे मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन आणि एम्प्लॉईज. तर त्याच्यामध्ये जे काही ऑर्गनायझेशन असणार आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये व्हेरियस मेंबर हू हॅव डिफरंट नीड्स म्हणजे एक्सपेक्टेशन अँड बिलीफ्स. तर आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे किंवा मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये डिफरंट मेंबर्स पाहिजे का ज्यांची जी काही डिफरंट त्यांच्यामध्ये डिफरंट स्किल पाहिजे.
का ज्या मॅनेजमेंटनी किंवा ज्या पीपलनी किंवा पर्सननी ऑर्गनायझेशन जॉईन केलेली ती ऑर्गनायझेशन डिफरंट मोटिव्हनी त्यांचं मोटिव्स काय काय जे डिफरंट पाहिजे. बट आफ्टर बिकम अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट और ऑर्गनायझेशन ही वर्क्स फॉर अचिव्हिंग द सेम गोल. म्हणजे आपलं एकदा ऑर्गनायझेशन जॉईन केल्यानंतर त्याचे जे काही एक गोल आहे ते गोल काय पाहिजे, फक्त एकच का आपली ऑर्गनायझेशन जी आहे ती ऑर्गनायझेशन काय पाहिजे, त्याचा गोल इझिली अचीव झाला पाहिजे. सो नेक्स्ट आहे तुमचं डायनॅमिक इन फंक्शन. मॅनेजमेंट शुड बी डायनॅमिक इन फंक्शन. सो मॅनेजमेंट इज नॉट स्टॅटिक. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम न्यू प्रिन्सिपल, concept and techniques are developed and adopted by management. It change according to the social changes. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जे काही मॅनेजमेंट आहे, जर आपल्या ऑर्गनायझेशनला एका पर्टिक्युलर इयरला जर प्रॉफिट झाला पर्टिक्युलर इयरला, तर आपण न थांबता दुसऱ्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही मॅनेजमेंट आहे शुड नॉट स्टॅटिक. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंतच येऊन ते मॅनेजमेंट थांबलं नाही पाहिजे. कारण त्याच्यामध्ये व्हेरियस जे काही टेक्निक्स आहेत, ॲडव्हान्टेजेस आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्या आपण काय केल्या पाहिजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणल्या पाहिजे, जेणेकरून आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनने काय केले पाहिजे, नवीन नवीन प्रिन्सिपल्स, नंतर नवीन कन्सेप्ट्स, न्यू टेक्निक्स त्या मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. So these are the some characteristics of management. So in this lecture, in this topic we study what is meant by management. Next one, so management is nothing but the art of getting work done through peoples. It is a science based on measurement and factual determination. Management is nothing but the art of getting work done through the people very efficiently. Next one topic we discuss, management ensure that goals of the organization are achieved, can make the tangible and intangible changes and motivate the people. My next one, which topic we discuss, what is the goal of organization achieved when the goal of organization concept of management we learn. In that tangible changes and intangible changes we see. In next topic we see management, importance of management. So what is the importance of management for every organizations? Various resources are available. That resources such as the funds, man, machinery, powers and methods. So these resources are used efficiently without any wastage. So for achieving this there is a one body. This body is called as the management. Next one we see the characteristics of management. So what are the characteristics of management? First one, goal oriented, universal, continuous process and group activity, and management should be in dynamic function. So hope so you understand very well. So in next lecture we study the next part of the unit.